हां हां सर जीवने सर ना. हां सर. हां जीवने सर. मला वाटतं वय काय म्हणालात आपण? 62. 62. अच्छा, हा गॅनोची पेस्ट तुम्ही किती वर्षापासून वापरता? 3 वर्षापासून वापरतो. पेस्ट वापरण्याचं कारण काय कारण होतं? असं झालं तर मी यापूर्वी डेंटिस्टकडे गेलो होतो, तर त्यांनी मला दात उपडायला सांगितले. तर त्यामुळे 3-4 दात मी उपडून सुद्धा टाकले. अच्छा. हां. आणि त्यानंतर म्हटलं आता सगळे दात उपडायची पाळी येणार आहे. तर म्हटलं काही खरं नाही आहे. म्हटलं एकदा मला हे आपले गजबे साहेब भेटले होते. तर ते म्हणाले आपलं डिएक्शन बदलापूरला आहे, तिथे एक ते गॅनोजी पेस्ट मिळतं, ते तुम्ही वापरून बघा. म्हणून मी एक दिवस तिथे गेलो, तर तिथे आपले काय नाव त्यांचं प्रशांत पाटील. हां प्रशांत. तर ते म्हणा ठीक आहे, हे घ्या एक पेस्ट तुम्ही वापरून बघा. तर मी ते घेतलं आणि घरी जाऊन म्हटलं चला बघूया काय, तर थोडंसं लावून बघितलं ते. त्या दिवशी मला तेवढं काही वाटलं नाही, पण दुसऱ्या दिवशी एकदम ते दात दुखणं बंदच झालं. व्हेरी गुड. हां, बंद झाल्यानंतर म्हटलं अरे हे जरा बरं वाटतं, म्हणून मी ते 1 महिना वापरलं. तर ते दात एकदम पक्के झाले, म्हणजे हलत होते ते पक्के झाले. ओके. हो. व्हेरी गुड. आणि ते झाल्यानंतर मग म्हटलं आता मला खाता येईल का मटण वगैरे, तर म्हणून मी मटण खायचा प्रयत्न केला आणि ते पण चावायला मला बरं वाटलं. याच्या आधी तुम्ही मटण वगैरे खात खात नव्हतो. ओके. कारण ते दात हे होतं सगळं, त्यामुळे एक प्रॉब्लेम झाला होता मला. Very ते मटण good. वगैरे खाता येत नव्हतं. Very हां, good. तर यानंतर मला ते आता खूप खायला मिळालं. तर म्हटलं घरी सुद्धा मिसेस मला म्हटलं तू पण हे वापर. तर तिने पण वापरलं, तिचे पण दात आता व्यवस्थित झाले. म्हणजे त्यांचेही प्रॉब्लेम होत होता. त्यांचाही प्रॉब्लेम, आमच्याकडे जवळजवळ सगळ्यांच म्हणजे प्रॉब्लेम. एकंदरीत आता तुम्ही या गेल्या 3 वर्षापासून दातांच्या समस्या दाताने आम्ही राहिलेल्या सुदृढ आहोत. नाहीत. दातांच्या समस्या राहिलेल्या नाही, नाहीत. नाही. बरं, दाताच्या व्यतिरिक्त हा टूथपेस्ट कधी दुसऱ्या कुठे कारणासाठी यूज? नातेवाईक नाही, कोणत्या कारणासाठी नाही केला उपयोग. फक्त तुम्ही आतापर्यंत फक्त दातासाठी आणि यूज केलेला आहे. नातेवाईकांनी सांगितलं माझे दात पक्के झाले, तुमचे दात पक्के होते, हे घ्या. आणि नातेवाईक घेतात, घेतात म्हणजे काय, आता मीच माझ्या पैशाने देतो त्यांना, तुम्ही पण लावा. नातेवाईक खुश आहेत. खुश आहेत, म्हणजे आता द्या आम्हाला. Very मी good. म्हटलं आता मी दुकान आहे माझं, मी तिथे ठेवतो ते प्रोडक्ट. मग साहेबांशी कॉन्टॅक्ट केला, तर म्हणजे आपण ठेवूया Very असं बोललेत, म्हणून आपलं मागे लागलो. व्हेरी गुड सर, व्हेरी गुड.